मी श्याम पाटील. आपण बघत आहात लेवा जगत न्यूज. केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी. राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गलगत LIC बिल्डिंग शेजारी, महेंद्र स्वामींच्या समोर. इथे मिळतील व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने, राहण्यासाठी आधुनिक 1 BHK फ्लॅट्स, लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल. संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे. नमस्कार. सध्या नगरपालिका निवडणुकीची धामधूम आपल्या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये सुरू आहे. मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की आपण सर्वांनी आपला जो मतदानाचा हक्क आहे तो मतदानाचा हक्क आपण बजवायचा आहे. आणि नगरपालिकेची जी एक सार्वत्रिक ही जी निवडणूक आहे या ठिकाणी उत्स्फूर्तपणे जाऊन आपण मतदान करायचं आहे. सोबत मी आवाहन करतो की आपल्या परिसरातून जे बाहेर गेलेले मतदार आहेत त्यांनी पण यासाठी वेळात वेळ काढून आपली जबाबदारी समजून आपण मतदानासाठी येण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. हा एक उत्सव आहे. या प्रसंगी आपण आपल्याला संविधानाने दिलेला जो अधिकार आहे त्या अधिकाराचा उपयोग करून आपलं मत आपण मतदान पेटीमध्ये व्यक्त केलं पाहिजे. सोबत माझं निवेदन असं आहे की फार मोठ्या अपेक्षेने मतदान करतात. मला अपेक्षा आहे सर्वच मतदार 100% मतदान करतील असं मी आवाहन पण करतो. पण हे मत त्यांनी व्यक्त केल्यानंतर आपल्याला उमेदवारांना मत दिल्यानंतर त्या उमेदवाराची जबाबदारी पण वाढलेली असते. जबाबदारीपूर्वक त्या उमेदवारांनी कशासाठी आपल्याला लोकांनी मत दिलं आहे याची जाणीव ठेवून त्याला लोकांच्या या मतदानाला प्रतिसाद दिला पाहिजे आणि जबाबदारीने आपली जी कामं आहे ती कामं करायचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. आणि आतापर्यंत आपल्या परिसरामध्ये जे एकमेकाचे पाय ओढणे, खुन्नस ठेवणे एकमेकाबद्दल किंवा विरोध करणे अशा ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे बऱ्यापैकी प्रत्येक शहरावर त्याचे परिणाम आपल्याला दिसतात. मला असं वाटतं की खेळीमेळीच्या या वातावरणामध्ये निवडणूक आटोपून मतदार जो कौल देतील त्याचा सन्मान म्हणून आपण भविष्यामध्ये प्रत्येकाकडून माझी अपेक्षा आहे की आपण ज्या निवडणुकीत आपण निवडून आलोय ज्या नगरपालिकेमध्ये त्या नगरपालिकेच्या परिसरातील त्या ग्रामस्थांना न्याय कसा देता येईल, त्यांच्या प्राथमिक समस्या ज्या आहेत त्या कशा सोडवता येईल याला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे, न की आपापसामधल्या विरोधांना प्राधान्य दिलं पाहिजे. एवढी माफक अपेक्षा मी भविष्यामध्ये जे निवडून येतील त्या सर्व लोकप्रतिनिधींच्याकडून व्यक्त करतो. एक सामान्य नागरिक म्हणून व्यक्त करतो आणि एक आध्यात्मिक प्रतिनिधी म्हणून मी माझी भावना व्यक्त करतो की भविष्यामध्ये विरोध डावलून आपल्याला काय न्याय ग्रामस्थांना देता येईल त्यासाठी प्रयत्न करावे. नक्कीच याची नोंद ग्रामस्थ घेतील आणि तुम्हाला मनापासून आशीर्वाद देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा मोठ्या संख्येने 100% मतदान आपल्या संपूर्ण परिसरामध्ये झालं पाहिजे असं आवाहन करतो आणि थांबतो. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.